हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण मागे मी 8वा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर डिस्कस केला होता आणि 9th प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला दिलेला होता. हे होमवर्क तुम्ही प्लीज करत जा, कारण दॅट इज अ ब्रिज बिटवीन द टू लेक्चर्स. तुम्ही जर तो होमवर्क केला नाही ना तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा तुम्ही अल्टरनेट डे याल ना त्यावेळेला थोडीशी गॅप येते. सो तुम्ही जरा ते रिकॉल पण होईल, तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल. तर प्लीज होमवर्क चुकवू नका. आता मी प्रॉब्लेम नंबर 10 येणार आहे, पेज नंबर 48. So problem number 10, page number 48. Problem वाचते मी. From the following trial balance of Riddhi and Siddhi, you are required to prepare trading P&L account for the year ending on 31st March 19 and balance sheet as on that date after considering the additional information given below. Trial balance is on 31st March 2019. Stock 1st of April चा आहे, so it is an opening stock. Capital रिद्धी सिद्धीचं दिलेलं आहे, कॅपिटल अकाउंट मध्ये लिहायचं ते. परचेसेस ट्रेडिंग डेबिट, वेजेस ट्रेडिंग डेबिट, कॅरेज इनवर्ड शब्द आलाय ट्रेडिंग डेबिट, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बिल्स पेएबल्स लायबिलिटी, कॅश इन हँड ऍसेट, इन्शुरन्स हा पेड असतो, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेंडिचर आहे, P&L डेबिट, सन्ड्री डेटर्स ऍसेट्स, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी, जसं बँक अकाउंट असतं तसं बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. कॅरेज आउटवर्ड शब्द आला P&L. लँड अँड बिल्डिंग ऍसेट, फर्निचर ऍसेट, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, परचेस रिटर्न, परचेसला डॉट करा, परचेस मधनं मायनस होणार, सेल्स रिटर्न, सेल्सला डॉट करा, सेल्स मधनं मायनस. रेंटला क्रेडिट बॅलन्स आहे, नीट लक्ष देऊन बघत जायचं बरं का. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स दिलेला असं जरा लक्ष द्यायचं. रेंटला क्रेडिट बॅलन्स आहे, सो P&Lच्या क्रेडिटला जाणार. बॅड डेट्स 300, आरडीडी 350. इथं आता काहीच लिहू नका, आपण ऍडजस्टमेंट बघितल्यावर ठरवूया. डिस्काउंट डेबिट क्रेडिट दोन्ही आहे, डेबिटचं P&L डेबिट, क्रेडिटचं P&L क्रेडिट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L डेबिट, ऍडव्हर्टाइजमेंट P&L डेबिट. क्लोजिंग स्टॉक 48,700, ट्रेडिंग क्रेडिट आणि ऍसेट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, तर त्याला डॉट करा, वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर, दोघांनाही डॉट करा. इन्शुरन्स इज पेड इन ऍडव्हान्स, प्रीपेड आहे, सो इन्शुरन्सला पण डॉट करा. गुड्स ऑफ ₹3,000 वर डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. सो गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजेच लॉस बाय फायर आहे हा, आणि इन्शुरन्स क्लेम मिळणार नाहीये, सो ट्रेडिंग क्रेडिट P&L डेबिट. आता मी बॅड डेट्स आणि आरडीडी ला ऍडजस्टमेंट्स मध्ये काही ऍडजस्टमेंट आहेत का बघत होते, पण नाहीयेत. सो आता आपण काय करणार आहोत, आरडीडी ला क्रेडिट बॅलन्स आहे आणि बॅड डेट्सला डेबिट बॅलन्स आहे. तर तुम्ही नीट बघितलं तर आरडीडीच्या क्रेडिट बॅलन्स हा बॅड डेट्सच्या बॅलन्स पेक्षा जास्त आहे. सो आपण आरडीडी क्रेडिटला घेणार आणि त्याच्यातून बॅड डेट्स लेस करणार आहोत. सो ही या प्रॉब्लेमच्या टॉप मार्जिन मध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे की आरडीडी इज मोर दॅन बॅड डेट्स, अशी ही ऍडजस्टमेंट आहे आपली. सो ह्याच्यामध्ये ही एकच ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट दिसतीये, आणि गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. ठीक आहे, सो हे मार्जिन मध्ये लिहून घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करताना पहिल्यांदा आपण काय लिहितो, इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी. सो इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी बॅलन्स शीट कधीची आहे, 31st March 2019. ट्रेडिंग अकाउंट इयर एंडिंग ऑन 31st March 2019. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इयर एंडिंग ऑन 2019. Balance sheet as on 31st March 2019 in the books of Riddhi and Siddhi. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे का, नाही दिलेला. सो आपण काय घेणार आहोत, इक्वल, आणि वर्किंग नोट मध्ये लिहून ठेवायचंय. फर्स्ट वर्किंग नोट, सिन्स द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉट गिवन, इट इज assumed to be equal. So पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 1:1. सॉल्व्ह करायला घेऊयात. ओपनिंग स्टॉक, सो ट्रेडिंगच्या डेबिटला 2 ओपनिंग स्टॉक, अमाऊंट आहे 48,000. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आहेत, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि 30,000. रिद्धीच्या कॉलम मध्ये 50,000, सिद्धीच्या कॉलम मध्ये 30,000. कॉमा मेथड वापरत जा. परचेसेसच्या डेबिटला लिहायचे, इनर कॉलम फिगर आहे कारण परचेस रिटर्न आपण बघितले होते.
सो 2 पर्चेसेस 22,500 इनर कॉलम फिगर आहे, त्याला एक लाईन सोडायची आहे. आणि मग पुढे लिहायचे वेजेस 800. वेजेसला पण ऍडजस्टमेंट आहे, परचेसला एक ओळ सोडा. वेजेस इनर कॉलम 800, त्याला ऍडजस्टमेंट आहे. कॅरेज इनवर्ड 1000 ट्रेडिंगच्या डेबिटला जातं, एक ओळ वेजेसला सोडा. कॅरेज इनवर्ड आउटर कॉलम फिगर आहे 1000, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. सेंट्री क्रेडिटर्स लिहिताना आपण कॅपिटल अकाउंटच्या खालती रिद्धी आणि सिद्धी नावं लिहून टाकणार आहोत, अमाऊंट नंतर टाकूयात. त्यानंतर एक ओळ सोडून लिहायचंय सन्ड्री क्रेडिटर्सला कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. सन्ड्री क्रेडिटर्सला काय काय ऍडजस्टमेंट असू शकतात? अनरेकॉर्डेड परचेसेस, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, असे ऍडजस्टमेंट्स असू शकतात. 27,600 आउटर कॉलम फिगर आहे. त्याच्यानंतर बिल्स पेएबल्स 20,000. याच्यात बिल्स पेएबल्स क्रिएटेड आणि बिल्स पेएबल्स डिसऑनर्ड अशा पण सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट असू शकतात. 20,000 आउटर कॉलम. कॅश इन हँड लिहायच्या आधी आपण काय लिहिणार आहोत? फिक्स्ड ऍसेट्स लिहिणार आहोत. सो कॅश इन हँड आपल्याला वरती फिक्स्ड ऍसेट्स लिहायचे आहेत. सो जवळपास एक 7-8 लाईन सोडा आणि मग लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड आउटर कॉलम फिगर 2850. इन्शुरन्स P&L अकाउंटची फर्स्ट रो सोडायची आणि मग लिहायचं इन्शुरन्स. इनर कॉलम फिगर आहे कारण इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे. 1200 इनर कॉलम. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स कॅश इन हँडच्या खालती लिहूयात आपण. सन्ड्री डेटर्स यावेळेला काहीच ऍडजस्टमेंट नाहीये सन्ड्री डेटर्सला. सो आउटर कॉलम फिगर येणार आहे 32,000. ना बॅड डेट्स, आरडीडी, अनरेकॉर्डेड सेल्स काहीच नाहीये. बँक ओव्हरड्राफ्ट बिल्स पेएबल्सच्या खालती येईल. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 18,000 आउटर कॉलम. कॅरेज आउटवर्ड कुठे जातं? P&Lच्या डेबिटला. इन्शुरन्सला एक ओळ सोडा आणि मग लिहा कॅरेज आउटवर्ड. अमाऊंट किती आहे? 900 आउटर कॉलम फिगर आहे, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम फिगर आहे 42,500. त्याच्यानंतर आहे फर्निचर, परत इनर कॉलम फिगर आहे, एक ओळ सोडा. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगचं लिहायला. फर्निचर 38,700 इनर कॉलम फिगर. त्याच्यानंतर सेल्स परचेस जिथे लिहिले त्याच लाईन मध्ये लिहायचंय बाय सेल्स. 47,000 इनर कॉलम. सेल्स रिटर्न्स आहेत कारण. त्याच्यानंतर परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न परचेसेस मधनं लेस होतात. सो लेस परचेस रिटर्न 500. आउटर कॉलम फिगर 22,000 आली. आणि सेल्स रिटर्न आहे 400. सो लेस सेल्स रिटर्न 400. आउटर कॉलम फिगर 46,600. त्याच्यानंतर आहे रेंट 1,800 क्रेडिटला आहे. इन्शुरन्स जिथे लिहिलंय त्याच लाईन मध्ये लिहा बाय रेंट. आउटर कॉलम फिगर 1,800, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. बॅड डेट्स 300, आरडीडी 350. मगाशी मी तुम्हाला सांगितलं डेटर्सला कुठल्याच ऍडजस्टमेंट्स नाहीयेत, फक्त ट्रायल बॅलन्स मधल्या फिगर्स आहेत. सो रेंटच्या खालती आपण लिहिणार आहोत बाय आरडीडी ओल्ड. इनर कॉलम फिगर 350 लेस बॅड डेट्स ओल्ड 300. आउटर कॉलम 50. जर आपण उलट असतं ना तर बॅड डेट्स इथे लिहितो. बॅड डेट्स जर जास्त असते आरडीडी पेक्षा, एरवी आपण तसं करतो P&Lच्या डेबिटला बॅड डेट्स लिहितो आणि आरडीडी लेस करतो. इथे आरडीडीची अमाऊंट जास्त असल्यामुळे आरडीडी मधून बॅड डेट्स लेस करायचे.
पुढचा आहे डिस्काउंट, दोन्ही डिस्काउंट आहेत. सो टू डिस्काउंट कॅरेज आउटवर्डच्या खालती लिहायचंय. टू डिस्काउंट आउटर कॉलम 700 आणि बाय डिस्काउंट आउटर कॉलम 1000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला ऍडजस्टमेंट आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 इनर कॉलम मध्ये लिहायचंय. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 इनर कॉलम मध्ये लिहायचंय. आणि लास्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट, त्याला पण ऍडजस्टमेंट आहे. सो एक ओळ सोडून टू ऍडव्हर्टाइजमेंट 4150 आहे ना, 4150 इनर कॉलम. ऍडजस्टमेंट्स करायला घेऊया. क्लोजिंग स्टॉक 48,700. 2-3 ओळी सोडा, कारण गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायरची ऍडजस्टमेंट वाचली होती आपण, ती मध्ये लिहायची असते. क्लोजिंग स्टॉक सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. क्लोजिंग स्टॉक 48,700 आउटर कॉलम फिगर. ऍसेटला क्लोजिंग स्टॉक 48,700. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग शब्दाला ऍड करा. वेजेसला ऍड आउटस्टँडिंग 700 आहे. ऍड 700 1500 आउटर कॉलम. लेफ्ट ऍडिशन आहे ही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आता आपल्याला माहिती 2 आउटस्टँडिंग आहेत. सो आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं लिहून खालती लिहिणार आहोत वेजेस इनर कॉलम फिगर 700 आणि ऍडव्हर्टाइजमेंट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. ट्रॅव्हलिंग मध्ये ऍड आउटस्टँडिंग ऍड आउटस्टँडिंग 200 आउटर कॉलम 450. हे पण इथेच घ्यायचे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनर कॉलम फिगर 200. सो दोघांची टोटल आउटर कॉलम 900. सो टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 900 झाले. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. लँड अँड बिल्डिंगच्या इथे खालती लिहायचे लेस डेप्रिसिएशन. अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त एक आरडीडीचं सोडलं तर. 4250 मायनस केले 37,250 आउटर कॉलम मध्ये आले. आणि फर्निचर 5%. फर्निचरला लेस डेप्रिसिएशन 5%. 1935 बरोबर का अमाऊंट? बरोबर आहे. सो 36,765 आउटर कॉलम मध्ये झालं. डेप्रिसिएशन आपण घेतो P&Lच्या डेबिटला. ऍडव्हर्टाइजमेंटला एक ओळ सोडा. टू डेप्रिसिएशन खालती लिहायचे लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 4250. फर्निचरची अमाऊंट आहे 1935. दोघांची ही टोटल आउटर कॉलम मध्ये येणार आहे 6185. सेकंड इफेक्ट देऊन झालाय आपला. इन्शुरन्स इज पेड इन ऍडव्हान्स. सो प्रीपेड इन्शुरन्स लेस ऍडव्हान्स म्हणजे काय? प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट होती 300. सो लेस 300 आउटर कॉलम 900. इकडे लेफ्टला लेस केलं की अपोजिट साइड ऍड. सो इथे ऍसेटला लिहिणार आहोत आपण प्रीपेड इन्शुरन्स 300. जेवढा इथे लेस केला इथे तिथेच तेवढाच इथे लिहायचा आहे. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉइड बाय फायर. ऍडव्हर्टाइजमेंटला ऍडजस्टमेंट नाहीये, आय एम सॉरी. ऍडव्हर्टाइजमेंटची 4150 आउटर कॉलम फिगर आहे. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉइड बाय फायर. इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम. मी काय सांगितलं होतं? गुड्स डिस्ट्रॉइड, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, काहीही असलं तरी फुल अमाऊंट ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायची गुड्सची. जर इन्शुरन्स क्लेम नसेल तर जेवढा गुड्सचा लॉस झाला तेवढा सगळ्याच्या सगळा लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट म्हणून P&Lच्या डेबिटला घ्यायचा. पण समजा इन्शुरन्स क्लेमने इन्शुरन्स ऍडमिट केला तर जेवढी अमाऊंट ऍडमिट केलेली आहे
ती ऍसेटला लिहायची इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल म्हणून, आणि गुड्सची व्हॅल्यू मायनस इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल तेवढा आपला लॉस झाला जो P&Lच्या डेबिटला लिहायचा आहे. सो इथे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिताना फुल अमाऊंट लिहायचे जेवढे गुड्स डिस्ट्रॉय झाले, आणि मग स्प्लिट करायचंय इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल आणि लॉस मध्ये. इथे इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल नाहीये, इन्शुरन्स क्लेम वॉज रिजेक्टेड, सो तिथे अमाऊंट येणार नाहीये. सो फुल अमाऊंट आपण इथे लॉस म्हणून घेणार आहोत. सो इथे आपण मध्ये जागा सोडली, तिथे लिहायचंय बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. अमाऊंट आहे 3000 आउटर कॉलम, आणि P&Lच्या डेबिटला 2 लॉस बाय फायर आउटर कॉलम 3000. मग असे मी सांगितलं तसं समजा ह्यातले 2000 रुपीज ऍडमिट झाले असते, इन्शुरन्स क्लेम ऍडमिट झाला असता, तर आपण इकडे कम्प्लीट 3000 लिहिले असते. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 2000, 3000 मायनस 2000 1000 उरतात, तो लॉस. कळतंय? पण आता फुल अमाऊंट लॉस मध्ये गेलेली आहे. चला हा बॅलन्स करून टाका आणि बॅलन्स शीट टॅली करून मला सांगा तुमची झालीये का. मी आता हे टॅली करणार नाहीये कारण खूपच इझी प्रॉब्लेम होता, अगदीच म्हणजे लगेचच टॅली होऊन जाणार आहे हे. तर तुम्ही तुमच्या एंडला हे टॅली करून घ्या. मी आता पुढे काय घेणार आहे, आता आपले सॉल्व्ड एक्झाम्पल्स करून झालेली आहेत. आपण आता एक्सरसाइज मध्ये ना एच चा जो एक्सरसाइज आहे कॅल्क्युलेट द फॉलोइंग, ते मी आता तुमच्या बरोबर करून घेणार आहे. आणि बाकीचे जे आहेत ना ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह वन वर्ड फॉर द सेंटेन्स वगैरे, हे सगळे तुम्ही तुमच्याकडे सॉल्व्ह करून घ्या. मी नेक्स्ट लेक्चरच्या जे लेक्चर घेईन त्याला मी पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेणार आहे. त्यावेळेला त्या लेक्चरमध्ये मी याची आन्सर सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे? सो तुम्ही आता होमवर्क म्हणून हे सॉल्व्ह करून टाका, सगळे जे काही तुम्हाला येतील ते सगळे सॉल्व्ह करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते एकदा डिस्कस करू, किंवा मी डिरेक्टली तुम्हाला त्याची एक PDF करून शेअर करीन ज्याच्यात आन्सर्स लिहिलेली असतील. पण आधी तुम्ही तुमच्या एंडला सॉल्व्ह करा थोडंसं तुमचं डोकं वापरून. सो आपण पेज नंबर 53 कॅल्क्युलेट द फॉलोइंग ते आता सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे? पेज नंबर 53 एक्सरसाइज H, पेज नंबर 53 एक्सरसाइज H, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्या डोक्यावरती स्टार मार्क करून ठेवा. फर्स्ट प्रॉब्लेम वाचते. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बाय 10%. Closing stock was 30,000. Find out the value of closing stock. So undervaluation of closing stock by 10%. आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू काय आहे दिलेली 30,000. सो आपल्याला क्लोजिंग स्टॉकची ओरिजिनल व्हॅल्यू काढायची आहे. सो आता अंडर व्हॅल्युएशन झालंय म्हणजे काय, जी ओरिजिनल व्हॅल्यू पाहिजे होती त्याच्यापेक्षा अंडर व्हॅल्युएशन झालंय, चुकून कमी व्हॅल्यू दिली गेली आहे क्लोजिंग स्टॉकला, 10% कमी. सो लेट आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही, सोल्युशन काय लिहिणार आहात इथे, लेट द क्लोजिंग स्टॉक बी X. सो क्लोजिंग स्टॉक आणि व्हॅल्युएशन असे दोन कॉलम करा. सो समजा 100 हा क्लोजिंग स्टॉक होता, 100 हा ओरिजिनल क्लोजिंग स्टॉक होता, 10% लेस व्हॅल्यू झालीये. सो आपण लेस केलं म्हणजे 90 ला आत्ताचं व्हॅल्युएशन झालंय त्यांचं, करेक्ट. सो आत्ताचे चुकीचं व्हॅल्युएशन झालंय ते 90 ला झालंय, 10% लेस. सो जर 100 ही क्लोजिंग स्टॉक होती ओरिजिनल व्हॅल्यू, सो लेस 10% म्हणजे आत्ताची व्हॅल्यू 90 झालीये. सो जर 100 असती तर आत्ताचं व्हॅल्युएशन 90 आहे, मग आत्ताचं व्हॅल्युएशन जर 30,000 आहे तर ओरिजिनल व्हॅल्यू काय. सो ओरिजिनल क्लोजिंग स्टॉक आणि व्हॅल्युएशन आत्ताचं. सो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, इथे आपण X धरलाय. सो X इज इक्वल टू 30,000 इंटू 100 अपॉन 90. सो हे आन्सर येणार आहे तुमचं
3333.33 कळलं? हे कशावरनं कॅल्क्युलेट केलं मी? याची जर 10% तुम्ही मायनस केली, समजा तुम्हाला हे चेक करायचं असेल तर 33.333.33 अशी व्हॅल्युएशन आहे. त्याचं 10% लेस करायचं म्हणजे हा 3 काढून टाकायचा, म्हणजे 333.33 जर मायनस केले तर व्हॅल्यू किती आली? 30,000, जी त्यांनी चुकून इथे आता दाखवली आहे ही. हा, सो जेव्हा अंडर व्हॅल्युएशन असतं तेव्हा तुम्ही काय करणार? 100 मायनस जी अंडर व्हॅल्युएशनची व्हॅल्यू ती करून इथे घ्यायची आहे. सो इथे 100 मायनस 10 इज इक्वल टू 90 घेतल्या, असंच लिहा, 100 मायनस 10 इज इक्वल टू 90. आता हे जर ओव्हर व्हॅल्युएशन असेल, 10% किंवा 20% ओव्हर व्हॅल्युएशन असेल तर तिथेच तुम्ही दिलेला नाहीये हा प्रॉब्लेम, पण स्टार मार्क करून लिहा, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक असेल त्यावेळेला तुम्ही काय करणार? ओरिजिनल स्टॉक जर 100 आहे प्लस 20 करून 120 व्हॅल्युएशन झाले चुकून. आता या 120च्या अगेन्स्ट समजा 24,000 व्हॅल्युएशन त्यांनी दिलेलं आहे असं अज्युम करा, तर ओरिजिनल स्टॉक किती? त्याला आपण एक्स म्हणू. Therefore x is equal to cross multiplication 24 into 100 upon 120. सो हे 20,000 तुमचं व्हॅल्युएशन झालं. सो हे 20,000 व्हॅल्यू मी इथे काढली आहे. परत क्रॉस चेक करताना तुम्हाला कसं करता येईल? 20,000च्या 20% म्हणजे किती झाले? 4,000. ते जर ह्याच्यात ऍड केले सो 24,000 त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं होतं, जे चुकीचं होतं, ओव्हर व्हॅल्यू झालं होतं. आपल्याला ते अप्रोप्रिएट व्हॅल्युएशनला आणायचं असेल तर ते ओव्हर व्हॅल्युएशन कट ऑफ करायला लागेल आणि ओरिजिनल स्टॉक दाखवायला लागेल. तो कसा दाखवला आपण? इथे दाखवला की 100 प्लस 20 इज इक्वल टू 120. 120 ला करस्पॉन्डिंग 24,000 ही अमाऊंट त्यांनी व्हॅल्युएशनची घेतली जी चुकीची आहे. मग एक्स किती असेल? सो 24,000 इंटू 100 अपॉन 120. तसंच इथे 100 मायनस 10 झाले, अंडर व्हॅल्युएशन झाले, सो 90 व्हॅल्युएशन झाले. 90 व्हॅल्युएशनला करस्पॉन्डिंग 30,000 आहे. मग ओरिजिनल स्टॉक किती असेल? 30,000 इंटू 100 अपॉन 90. कळतंय? सो मी अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशन दोन्ही सांगितलंय, तुम्ही दोन्ही लिहायचं आहे. सेकंड पॉइंट आहे कॅल्क्युलेट 12.5% पर एनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचर वरती डेप्रिसिएशन आहे किती आहे? 2,22,000 फॉर फुल इयर. सो सेकंड प्रॉब्लेम आहे तुमचा कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन ऍट 12.5%. आता हे मुद्दाम त्यांनी दिलेलं आहे कारण 12.5 हे ऑड आहे. आतापर्यंत आपण 5%, 10% असं बघत होतो. सो 12.5% हे ऑड आहे. ते कसं करायचं ते सांगते मी आता तुम्हाला. फर्निचरची व्हॅल्यू किती दिली आहे? 2,20,000. 2,20,000च्या 12.5% फॉर फुल इयर म्हणजे फॉर 1 इयर. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला आता मेथड सांगते कसं करायचं त्याची. तुम्हाला समजतंय का बघा. मॅथमॅटिक्स मध्ये 12.5 अपॉन 100 असेल आणि हा डेसिमल जर आपण इथे शिफ्ट केला तर खाली एक 0 वाढवायचा, म्हणजे हेच इक्वेशन आपण 125 अपॉन 1000 असं पण लिहू शकतो. बरोबर? 125 अपॉन 1000 ला 25 नी भाग जातोय. 25 5 जा 125, 25 4 जा म्हणजे 1/8 आलं हे. सो 125 अपॉन 100 इज 1/8. मग 8 नी ह्याला डिवाइड करायचंय. सो 27,500 आलं याचा आन्सर. सो हा फर्स्ट आन्सर आलं 27,500. आणि ऑन 10,000 बी काय आहे? ऑन 10,000 12.5 अपॉन 100 फॉर 6 मंथ्स आहे म्हणजे 6/12. सो हे आपलं 1/8 होतच, हे 1/2 झालं. कॅल्क्युलेशन करताना हे सोपं जाईल आपल्याला.
सो हे 250 झालं. कळतंय? सो कॅल्क्युलेट 12.5% पर ॲनम डेप्रिसिएशन असं विचारलेलं आहे. सो तुम्ही खाली लिहिणार आहात टोटल डेप्रिसिएशन. टोटल डेप्रिसिएशन per annum is equal to 27,500 plus 250 is equal to 27,750. असा आन्सर तुम्ही लिहिणार आहात. नेक्स्ट आहे इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग ऑन 1st September 2019 amounted to rupees 1,500. Calculate the prepaid insurance assuming that the year ending on 31st March 19. सो इथे तुमचा गिव्हन काय आहे? इन्शुरन्स पेड, इन्शुरन्स प्रीमियम पेड अप टू 1st of September 2019, year ended on 31st March 2019. आता अमाउंट किती आहे? 1,500. 1 सप्टेंबर नेक्स्ट फायनान्शियल इयर 31st March 2019 ला आपलं संपलेलं आहे. त्याच्या नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये 1st of September पर्यंत इन्शुरन्स प्रीमियम पे केला आहे. याचाच अर्थ तो प्रीपेड आहे, पण तो किती महिन्यांचा आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मार्च नंतर किती महिने होतात? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 6 months आफ्टर द एंडिंग ऑफ द इयर, फायनान्शियल इयर. सो आपण 1,500 जी टोटल अमाऊंट आहे ती डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 6 months करंट इयर, 6 months प्रीपेड आणि हे करंट इयर. कळलं? 6 महिने ज्या दिवशी पे केला तिथपासून जनरली इन्शुरन्स प्रीमियम 1 वर्षासाठी पे करतात. जो केला असणारे पे 1st of September 2018 ला, 18-19 मध्ये 19 मध्ये इयर संपला आणि पुढच्या 6 महिन्यांचं प्रीपेड झालं. सो इथे कॅल्क्युलेशन काय आहे? 1,500 डिवाइड बाय 6/12 इंटू 6/12 आणि प्रीपेड अमाऊंट आहे 6/12. कुठलीही एक कॅल्क्युलेट करा आणि प्रीपेड म्हणून P&Lच्या डेबिटला लेस फ्रॉम इन्शुरन्स प्रीमियम आणि ऍसेट. समजा आपण प्रीपेडचं कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येते 750, 1,500च्या हाफ. सो 750 ही प्रीपेड अमाऊंट आहे. प्रीपेड अमाऊंट ही वर्किंग नोट करायची, वर्किंग नोट मध्ये प्रीपेड अमाऊंटची कॅल्क्युलेशन दाखवायची आणि 750 अमाऊंट P&Lच्या डेबिटला इन्शुरन्स प्रीमियम मधनं लेस प्रीपेड आणि ऍसेट मध्ये प्रीपेड इन्शुरन्स. फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. Purchases 30,000, sales 15,000, carriage inward, opening stock, purchase return, closing stock. तुम्हाला इथे ट्रेडिंग अकाउंट करायचं आहे. सो आपण जे ट्रेडिंग P&L बॅलन्स शीट करत होतो त्यातलं फक्त ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला इथे लिहायचंय. मी नीट आता काढून नाही दाखवते, पण तुम्हाला साधारण समजण्यासाठी तुम्ही नीट काढा. पूर्ण ट्रेडिंग अकाउंट व्यवस्थित काढायचं आहे. अमाऊंट्स लिहायच्या आहेत इथे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन, डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट सगळं लिहायचंय. इथे आपण 2 ओपनिंग स्टॉक लिहिणार आहोत, 2 परचेसेस, लेस परचेस रिटर्न, बाय सेल्स, क्लोजिंग स्टॉक, कॅरेज इनवर्ड सगळं लिहायचं आहे सगळं आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचंय. सोपं, हे करू शकता तुम्ही. 5th आहे borrowed loan from Bank of Maharashtra rupees 2 lakhs on 1st of October 2019 at the rate of 15% per annum. Calculate interest on bank loan for the year 1920 assuming that the financial year ends on 31st March. आपल्याला काय काय दिलेलं आहे इथे? बँक लोनची अमाउंट आहे 2 lakhs. टेकन ऑन डेट काय दिलेली आहे? 1st of October 2019. इयर एंडिंग ऑन 31st March 20. रेट ऑफ इंटरेस्ट 15% per annum. So interest is equal to आधी 2 lakhs प्रिन्सिपल अमाउंट मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ इंटरेस्ट. हा तर बेसिक फॉर्म्युला झाला. आता किती महिन्यांसाठीचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे?
1 ऑक्टोबरला लोन घेतले, 31 मार्चला इयर संपलंय. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 मंथसाठी आपण ते लोन युटिलाइज केलंय. 6 मंथच्या आधी 1 ऑक्टोबरच्या आधी आपल्याकडे ते लोनच नव्हतं, तर इंटरेस्ट का भरायचा? लोनच घेतले 1 ऑक्टोबरला. सो 1 ऑक्टोबर पासून पुढे इंटरेस्ट भरायचा अप टू 31 मार्च. ते किती महिने? 6 मंथ्स. सो ह्याचं कॅल्क्युलेशन करा आणि दाखवा. कळलंय? सो आता हे जे मी 5 प्रॉब्लेम्स पाहिले त्यातले मेन मी काय सांगितलं, अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ द स्टॉक हे खूप महत्वाचं होतं. आणि बाकीचे सगळे तर त्याच्याबरोबरचे कॅल्क्युलेशन्स आहेतच. कळतंय तुम्हाला? सो हे आता मी तुम्हाला दाखवलंय, हे फक्त एक्सरसाइज मधला एकच पार्ट दाखवलाय. बाकीचे एक्सरसाइज मधले आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूयात आणि पुढचे एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. ठीक आहे? नेक्स्ट लेक्चर पर्यंत बाय.